1960 मेगावॅट वीज निर्मिती आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक विकासाचा सर्वात मजबूत आधारस्तंभ. पण आज याच कोयना धरणात अवघे 9.78 टीएमसी पाणी शिल्लक राहिलं आहे. टक्केवारीचा विचार केला तर हा साठा अवघा 9.89% इतकाच उरला असून परिस्थिती आता एक भीषण संकटाचं रूप धारण करत आहे. कारण कोयना आटणं म्हणजे केवळ एक धरण आटणं नाही, तर महाराष्ट्राच्या वीज, पाणी आणि शेती व्यवस्थेवर आलेलं हा खूप मोठा संकट आहे. 1972 नंतर पहिल्यांदाच संपूर्ण राज्यावर एवढं भयानक जलसंकट ओढावलं असून राज्याची वीज ठप्प झाली आहे, शेती सुकली आहे आणि कोकणही पाण्यासाठी होरपळलं आहे. नक्की काय घडलंय कोयना धरणात आणि या कोरड्या पडलेल्या धरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या दळणवळणावर आणि अर्थव्यवस्थेवर नेमकं काय गंभीर परिणाम होतोय, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सह्याद्रीच्या खुशीत ज्या जलाशयात कधी पाण्याचा विस्तीर्ण सागर असायचा, तिथं आज केवळ कोरडी जमीन आणि मैलोनमैल भेगा पडलेली माती पाहायला मिळत आहे. पाऊस लांबल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठा कमालीचा खालावला असून तो अवघा 9.78 टीएमसी वर येऊन ठेपला आहे. धरणाच्या 64 वर्षाच्या इतिहासात बोटावर मोजण्या इतक्या वेळेस, म्हणजेच प्रामुख्याने 1972, 1995 आणि 2014 नंतर यावर्षी पाण्याची पातळी इतकी खालावली आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रावर 1972 पेक्षाही भयानक अशा दुष्काळाचं सावट निर्माण झालंय. कोयना धरण इतक्या ऐतिहासिक पातळीवर कोरडं पडण्यामागे प्रामुख्याने मान्सून लांबणे आणि पावसाने दिलेली ओढ हे सर्वात मुख्य कारण आहे. दरवर्षी जूनच्या सुरुवातीला सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर सक्रिय होणारा पाऊस यंदा खूप लांबल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून नवीन पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता अभूतपूर्व असल्यामुळे जलाशयातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झालं, ज्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या वेगाने कमी होत गेलं. दुसरीकडे उन्हाळ्यात सातारा, सांगली आणि सोलापूर या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून सातत्याने मोठा पाणी विसर्ग करावा लागला. यासोबतच गेल्या मान्सून हंगामातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे धरणात सुरुवातीपासूनच मर्यादित साठा होता. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात संपूर्ण राज्यात विजेची मागणी रेकॉर्ड पातळीवर पोहोचल्यामुळे राज्याला भारनियमनापासून वाचवण्यासाठी कोयना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्यात आली आणि ते पाणी कोकणाकडे सोडून देण्यात आलं. आधीच मर्यादित असलेला साठा, उन्हाळ्यातील पाणी आणि विजेची प्रचंड मागणी, वाढलेलं बाष्पीभवन आणि त्यातच आता मुख्य मान्सून लांबल्यामुळे कोयना धरणाचा हा ऐतिहासिक तळ आता उघडा पडला आहे. भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं, महत्त्वाचं आणि मुख्य जलविद्युत प्रकल्प असणारं धरण आहे. हे धरण पश्चिम घाटाच्या अत्यंत दुर्गम आणि निसर्गरम्य भागात सातारा जिल्ह्यातील कोयना नगर येथे कोयना नदीवर बांधण्यात आलं आहे. हे स्थान सातारा जिल्ह्यातील चिपळूण आणि कराड दरम्यानचा राज्य महामार्ग येथे आहे. राज्य शासनाने 1956 ते 1962 या कालखंडात अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये या भव्य धरणाची निर्मिती केली होती. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता तब्बल 105.25 टीएमसी इतकी प्रचंड आहे. या विस्तीर्ण आणि अथांग जलाशयाला आपण शिवसागर जलाशय म्हणून ओळखतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा भव्य पाण्याचा साठा राज्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि कृषी विकासाचा मुख्य पाठीचा कणा मानला जातो. जर हे धरण नसेल तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग मंदावेल, इतका या धरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या धरणाच्या निर्मिती मागे दोन अत्यंत मुख्य आणि महत्त्वाचे उद्देश आहेत. पहिलं म्हणजे जलविद्युत निर्मिती आणि दुसरं सिंचन व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प आहे, ज्याची एकूण क्षमता 1960 मेगावॅट इतकी प्रचंड आहे. सर्वात स्वस्त आणि प्रदूषणमुक्त वीज निर्माण करणारा हा एकमेव प्रकल्प आहे. जेव्हा संपूर्ण राज्यात विजेची मागणी अति उच्च असते, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी पीक आवर्सला असते, तेव्हा प्रामुख्याने कोयना प्रकल्पातूनच वीज घेतली जाते आणि राज्याचा अंधार दूर केला जातो. याशिवाय सातारा, सांगली, सोलापूर या पूर्वेकडील जिल्ह्यांना शेतीसाठी सिंचनाचं पाणी देणं आणि लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवणं हा या धरणाचा दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर काही प्रमाणात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्याचीही विजेची आणि सिंचनाची गरज या धरणावर अवलंबून आहे. परंतु सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे आणि याचा पहिला आणि सर्वात मोठा फटका राज्याच्या वीज निर्मितीला बसला आहे. 105 टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या केवळ 9.78 टीएमसी म्हणजेच अवघा
9.89% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हे पाणी वीज निर्मितीसाठी अजिबात पुरेसं नाही. परिणामी कोयना वीज प्रकल्पाचा तब्बल 1000 मेगावॅट क्षमतेचा चौथा टप्पा आणि तिसरा टप्पा पूर्णपणे ठप्प झाला आहे. सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातून केवळ अंतर्गत व्यापारासाठी अवघा 40 ते 160 मेगावॅट इतकाच किरकोळ वीज पुरवठा केला जात आहे, जो नेहमीच्या क्षमतेपेक्षा तुलनेने कमी आहे. ज्या धरणाने गतवर्षी विक्रमी वीज निर्मिती करून राज्याला संकटमुक्त केलं होतं, तिथं आज शांतता पसरली आहे. राज्याची विजेची अतिउच्च मागणी भागवणारा हा मुख्य स्रोत बंद झाल्यामुळे आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्र भीषण वीज टंचाई निर्माण होण्याची आणि भरनियमन सोसावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धरण आटल्याचा दुसरा गंभीर परिणाम म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न निर्माण झालाय. कृष्णा लवादाच्या नियमानुसार आणि सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार धरणातून पूर्वेकडे पिण्यासाठी दररोज अर्धा TMC पाणी सोडावे लागते. एकीकडे पाऊस नसल्याने धरणात नवीन पाणी येत नाही आणि दुसरीकडे पूर्वेकडील जिल्ह्यांची ताण भागवण्यासाठी पाणी सोडावे लागत आहे. यामुळे धरणाचा तळ वेगाने उघडा पडत चालला आहे. सध्याच परिस्थिती पाहता धरणामध्ये अवघे 15 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे. जर पुढील 2 आठवड्यात पावसाने जोर धरला नाही तर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत उग्र रूप धारण करू शकतो. शेतातील उभी पिके करपून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने बळीराजा देखील आता हवालदिल झाला असून आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. या संकटाची व्याप्ती एवढ्यावरच थांबत नाही. कोयना धरण कोरडे पडल्याचा थेट फटका कोकणालाही बसला आहे. कोयना वीज प्रकल्पातून वीज निर्मिती झाल्यानंतर जे अवजल म्हणजेच वापरलेलं पाणी सोडलं जातं ते बोगद्याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पोफळी आणि कोकळेवाडी येथे आणून विशिष्टी नदीला सोडले जाते. या पाण्यावर चिपळूण शहर, हेरडी तसेच मिरजोई परिसरातील अनेक ग्रामपंचायती अवलंबून आहेत. याशिवाय लोटे, खेरडी, गाणेखपोली येथील MIDC आणि अंजनवेल येथील RGPPL हा मोठा गॅस आणि वीज प्रकल्प देखील याच पाण्यावर चालतो. मात्र वीज निर्मिती पूर्णपणे बंद असल्याने विशिष्टी नदीमध्ये पाणी सोडणं अत्यंत कमी झालं आहे. कित्येक वर्षानंतर या उद्योगांना आणि परिसराला पाण्याअभावी मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. या जलसंकटामुळे स्थानिक दळणवळण आणि पर्यटनाला देखील मोठा फटका बसला आहे. शिवसागर जलाशयाची पाणी पातळी ऐतिहासिक पातळीवर खालावल्यामुळे सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या 105 गावातील नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बामणोली, तापोळा आणि शेंबडी परिसरातील विस्तीर्ण जलाशयात चालणारी बोट वाहतूक आता पूर्णपणे बंद झाली असून बोटी चिखलात आणि कोरड्या जमिनीवर विखुरलेल्या दिसत आहेत. यामुळे खानदाटी, सोळशी आणि खरोशी रेणोशी खोऱ्यातील नागरिकांना ज्यांना पूर्वी जलमार्गाने सहज प्रवास करता येत होता, त्यांना आता बाजारासाठी किंवा उपचारासाठी सातारा महाबळेश्वरला जाण्यासाठी मैलोन पायी वाट करावी लागत आहे. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत. ज्या जलाशयात वर्षभर पर्यटनाची आणि बोटींची वर्दळ असायची तो परिसर आता ओसाड दिसत आहे. यामुळे स्थानिक बोट व्यावसायिक आणि पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि रोजगार पूर्णपणे धोक्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजलं जाणारं कोयना धरण कित्येक वर्षानंतर अशा प्रकारे कोरडं पडणं हे केवळ एका जिल्ह्यापुरतं मर्यादित संकट नसून संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था, वीज पुरवठा आणि कृषी क्षेत्राला हादरवून टाकणारं संकट आहे. शिवसागर जलाशयाने गाठलेला हा तळ आपल्याला पिण्याचं पाण्याचं महत्त्व आणि नैसर्गिक लहरीपणाची तीव्र जाणीव करून देणार आहे. आता प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून पाणी उपशावर बंदी घातली असली तरी यावरील अंतिम आणि कायमस्वरूपी उपाय केवळ दमदार पाऊस हाच आहे. म्हणूनच शेतकरी राजापासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत आणि दुर्गम भागातील नागरिकांपासून ते वीज मंडळापर्यंत सर्वांचेच डोळे आता आभाळाकडे लागलेले आहेत. कोयनेचे हे संकट दूर करण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या मान्सूनची सर्वजण चातकासारखी प्रतीक्षा करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, या वाढत्या जलसंकटावर काय उपाययोजना करायला हव्यात? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.